तर आज आलेत आपल्याला पहिलं शूट, दुसरं शूट, तिसरं शूट, चौथं शूट, पाचवं शूट. बघा मग कसे ऍडजस्ट केले. तर पब्लिक मग कशा स्वागत आहे तुमचं प्रत्येक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. रविवार म्हटलं का तुम्हाला माहितीच आहे, आज आहे टाकळीचा आपल्या बाजार. चला म्हणलं एक सहज चक्कर मारून येऊ नाही का बाजारात. आज आली सारव्यातली फेमस पाणीपुरी. चला मग एक प्लेट खाऊन नाही का मस्त पैकी म्हणलं पाणीपुरी बिनपुरी खाऊन मग काय निघालो मस्त पैकी शूटला. गाडीची चावी गाडीलाच आणि आलो डंपरची चावी घेऊन. हिची गडबड सुरू झालेली ना आतापासून संध्याकाळपर्यंत काय थांबत नसते गाडी. मोकार धावपळ काय तर उलसा टाइम न घालता लगेच काळभरवाडीला आलोय शूट करा. काय विषय नाही, आपले पाहुणे होते ते म्हणले आपल्या पोराचं शूट करायचं म्हणलं काय विषय नाही, एकदम ओके मध्ये सिनेमॅटिक करून टाकू. काय तर पहिलं शूट कंप्लीट करून लगेच संध्याकाळी दुसऱ्या शूटला हजर. शूटच्या गडबड मध्ये नाही ब्लॉगच्या क्लिपा नाही करता आले मला जास्त नाही. मग काय तरी शूट केलंय ना त्यातच आपलं वॉइस ओव्हर लावून दिला. गडबड एवढी झाली ना त्यातली त्यात घरचं आपल्याला मला 15-20 मिनिटं गेली येऊन थांबलेले 12 वेळ झालं. म्हणलं आता काय घ्याव पटापटा शूट करून. मग काय तर दुसरं शूट कंप्लीट करून लगेच तिसऱ्या शूटला आपल्या लॉन्च. गडबड एवढी ना फोनला चार्जिंग करायचा टाइमच भेटला नाही का. मग म्हणलं चला चार्जर घेऊन जाऊ सोबत. इकडे एवढ्या गडबडनी चाललोय ना नको म्हणलं मागल्या वेळेस आणि पोपट मागल्या वेळेस आपण नेमकी लग्न लागल्यावर गेलो होतो ना का सगळे फटाकडे बिटाकडे साफ. काय विषय नाही, आपण एकदम टायमिंग वर पावसलेलो नवरदेव अजून मागायचे. आता आबायंगा माझा आता जास्त क्लिपा घेता येते नाही का मस्त पैकी स्टेजवर पळा लवकर याचा नवरदेव मागून टपकेच घ्यावा शूट करून वर. तर तिथं भेटली आपल्याला सारोळा गँग. म्हणले आमच्या पाहुण्याचं लग्न आहे. म्हणलं बरा विषय झाला, मला तर माहिती नाही. म्हणलं मला इथं आल्यावर कळालं नाही का सारव्याचं लग्न आहे आपल्या गावाच्या जवळ. मग काय त्यांची गाडी घेऊन आलो टपक्यास इकडे पुढे गुलचाक डर घ्यायचा मी आपण तिकडे वरती जायचं नाही का. सगळी पब्लिक बसलेली सगळं ध्यान आपल्यावर जाईल. म्हणलं आता कसं शूट करावं काय काय तर कसं बस आलो अलीकड पलीकडचं नाव घेऊन. आता कशा सुंदर क्लिपा घेता येतात बरं मस्त पैकी. सगळे लोक मस्त पैकी मुस्काड बघत होते नाही का माग. आता चल जाऊ द्या डर के आगे जीत के आगे चांगल्या क्लिप. असं बोलता बोलता लागलो इकडे तिकडे गारा कॅमेरा फिरवायला. लेकिन एक सेकंड पकडल्या काय विषय नाही. आपली सारोळ्याची गँग होता का मला हात नाही दिसला, पण आता व्हिडिओ एडिट करताना हात दिसला मला. त्यांचा हात तिकडे सोडून मग नवरी नवरदेवाचा एक हात धरताना गारा बिंगिताना एक व्हिडिओ घेऊन टाकला मस्त. ते शूट करीतच होतो तिथे बसल्या अजून एक शूट आला आपल्याला. केटरिंगचं शूट करायचं होतं म्हणलं आपलं. म्हणलं काय विषय नाही करून टाकू राव ओके मध्ये सगळं शूट. तुमचं काय लागलं त्यांच्या क्लिपा घ्यायला इकडून तिकडून अलीकडून पलीकडून काय एक तीर मध्ये 2 निशाण. शेवट मग मस्त पैकी फटाक्याचं सीन घेऊन टाकलं नाही का. मागल्या वेळेस राहिला होता तिकडून डायरेक्ट मग जेवायच्या गल्लीत इथं भेटली आपल्याला सारोळा गँग. काय विषय नाही म्हणलं आता सारोळा गँग आपल्या सोबत आपल्याला जेवायला काय हरकत नाही. तिकडून मग तिसरं चौथं शूट कंप्लीट करून लगेच आपल्या गावात एक गाण्याचं शूट होतं नाही का. एवढा टाइम झाला होता ना गाणं चालू होता बळच 5 मिनिटं इकडे तिकडे बिंगा. आपल्या मोबाईलचं झालंय पोट भरून बरं का सगळं. आता त्याच्यात थोडीफार जागा आहे झालं तर ठीक आहे नाही तर काहीतरी डिलीट करावं. टाइम बी एवढा झालाय ना निम्म्या 11 अर्धे 10 वाजलेत नाही पावसलो तिथं 0च्या मिनिटात आणि हिरोच्या एंट्री घेतला रापा शूट करून नाही का मस्त पैकी मेन अशा क्लिप. आता म्हणलं आपल्या एडिटिंगला आखिर रात घालावं लागणार काय पण एखाद 2 व्हिडिओ एडिट करून झोपून जाऊ नाही का मस्त पैकी. मग काय तर पब्लिक 5वं शूट कंप्लीट करून डायरेक्ट आपल्या दुकानावर जरा दुकान बंद करायचा सिस्टम आपल्याकडे असतो. तर पब्लिक मग आवडला असं तुम्हाला आजचा धावपळीचा ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा आणि चला भेटू आपण पुढच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये.